नमस्कार, मी नम्रता. पाटील ससय अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आपल्याला गव्हाच्या पिठाची 15 दिवस टिकणारी मेथी मठरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. अर्धा किलो मी गव्हाचं पीठ घेतले, मोजून घेतले अर्धा किलो. चाळून पण घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. 2 चिमटीभर टाकायचा आहे आपल्याला बेकिंग सोडा, याला खायचा सोडा पण म्हणतात. पाव किलो घेतलं तर 1 चिमटीभर टाकायचं आहे. 2 चिमटी टाकायचा आहे बेकिंग पावडर. 1/2 चमचा घेतलेला आहे ओवा आणि ओवा हातावर चांगला मळून घ्यायचा आहे. ओवा हातावर मळल्याने त्याचा स्वाद चांगला येतो. 1 वाटी घेतलेला आहे तूप, मीडियम साईजची वाटी. वजनाने बघितलं तर 100 ग्रॅम तूप आहे. फक्त वितळवून घेतलंय तूप. आता हे छानपैकी आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे दोन्ही हाताने. तूप आहे ना ते चांगलं पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. तर दोन्ही हाताने असं करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कसुरी मेथी. 2 टेबलस्पून मी घेतलेले आहे कसुरी मेथी आणि ती आपल्याला अशी टाकून द्यायची आहे आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं. याचं पीठ एकदम चांगलं घट्ट मळायला लागतं, पातळ ठेवायचं नाही. जर पातळ पीठ झालं तर मठरी खुसखुशीत बनत नाही, नरम पडेल. तर असं थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला पीठ मळायचं आहे. तर मी 1 ग्लास पाणी घेतलेलं, तुम्हाला नंतर दाखवते किती पाणी लागलं ते. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता इथे. मैद्याची पण मी मठरी दाखवलेली आहे, थोडीशी वेगळी पद्धत आहे त्याची. त्याच्यात आपण तेल पण वापरलेलं, त्याचं पण प्रमाण दिलेलं आहे मी. फक्त याला पीठ घट्ट मळायला लागतं, बाकी काही करायचं नाही आहे. असं थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे. जितकं पीठ घट्ट असेल तितकी मठरी खुसखुशीत होते. तर बघा पीठ मळून झालेलं आहे. अशी ताकद लावायला लागते थोडं पीठ मळताना. आता पाणी लावायचं नाही, फक्त थोडंसं मळून घ्यायचं आहे. ते बघा तोडल्यानंतर असं पीठ होतं आहे. तर आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून. एक 5 मिनटासाठी झाकण ठेवून द्या पाहिजे तर. तर पाणी पाहू शकता किती लागलेलं आहे. 1 ग्लास घेतलेलं तर एवढं पाणी राहिलेलं आहे. आपण तूप घेतलं आहे ना, तर तुपाच्या 2.5 पट मी पाणी घेतलेलं. तर 2 वाट्या पाणी लागलेलं आहे फक्त, त्याच्याहीपेक्षा कमी धरा. तर पाणी थोडं थोडंच टाकून घ्यायचं आहे पीठ मळताना, फक्त एवढं लक्षात ठेवा. आता पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता आपण याचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर परत थोडासा छोटा गोळा करून असा लांब करून घ्यायचा, म्हणजे गोळे व्यवस्थित करता येतात. तर किती मोठी ठेवायची आहे मठरी त्या हिशोबाने गोळे करायचे. तर आता ह्याच पद्धतीने आपल्याला जास्त मळायचं नाही आहे हातावर, फक्त अशी दाबून घ्यायचं आहे. आणि खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, अशी मीडियम ठेवायची आहे. खूप जाड ठेवली तरीसुद्धा मठरी नरम पडेल, तर थोडीशी पातळच ठेवायची अशी. हाताने करायला त्रास होत असेल तर थोडं परातीत दाबा, किंवा तुम्ही हलक्या हाताने लाटून घेतली तरीसुद्धा चालेल. फक्त जाड ठेवू नका खूप. एक 7-8 मठरी बनवून घ्यायची आणि लगेच एकीकडे तळायला घ्यायची. तर तेल पाहू शकता किती गरम केलेलं आहे. खूप जास्त कडकडीत तेल करायचं नाही, तर ह्या पद्धतीनेच तेल पाहिजे आपल्याला. मी बिडाची कढई ठेवलेली आहे. बिडाची किंवा लोखंडाच्या कढईत जर तुम्ही तळलं ना तर तेल कमी लागतं आणि जळतसुद्धा नाही तेल जास्त. आता मठरी टाकल्यानंतर आपल्याला हलवायचं नाही आहे, मठरी आपोआप वर येईल. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. तरंगायला लागलेले आहेत. हे बघा आता पलटी करून घ्या आणि चांगला कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे. 7 मिनटं लागतात जवळजवळ मठरी तळायला, पण चांगली तळून घ्या, आतपर्यंत शेकली पाहिजे चांगली. हे बघा मठरी आपली तळून झालेली आहे. ह्या पद्धतीनेच तळून घ्यायचे आहे. वरती कलर जरी चेंज झालेला असेल आणि आतमध्ये जर कच्ची राहिली तरी पण मठरी नरम पडते, म्हणून चांगली तळून घ्यायची आहे गॅस बारीक ठेवून.
तर बघा आपली मठरी तयार झाली आहे. एकदम खुसखुशीत मठरी बनते. चांगली पॅक करून ठेवायची प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून डब्यामध्ये. हे बघ किती खुसखुशीत झालेली दाखवते. आणि जर मठरी तुम्हाला बनवायची असेल ना तर पहिल्यांदा पाव किलोचीच बनवून बघा, म्हणजे तुम्हाला त्याची चव पण कळेल. गव्हाची थोडीशी वेगळी लागते आणि मैद्याची थोडी मठरी वेगळी लागते खायला. आणि व्यवस्थित पॅक बंद करून डब्यामध्ये ठेवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून, म्हणजे मठरी 15 दिवस व्यवस्थित टिकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.